श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे तुळशी विवाहाची कथा, त्याचबरोबर तुळशी विवाहाचे साहित्य, नैवेद्य आणि मंत्र कोणता म्हणावा. सर्वप्रथम पाहूया ते म्हणजे तुळशी विवाह का केला जातो, यामागे नक्की काय कथा आहे. तुळशी मातेचे खरे नाव वृंदा होते. तिचा जन्म राक्षस कुळात झाला होता, मात्र ती विष्णूंची परमभक्त होती. वृंदा जेव्हा मोठी झाली तेव्हा तिचा विवाह जलंधर नावाच्या राक्षसाशी करण्यात आला. वृंदा विष्णूंची मोठी भक्त होती, त्याप्रमाणे ती एक पतिव्रता स्त्री सुद्धा होती. तिच्या भक्ती आणि पूजेमुळे जलंधरचा विजय होत गेला आणि त्याला आपल्या विजयावरती गर्व वाटू लागला. त्याने स्वर्गावर आक्रमण करत देवांच्या कन्यांना आपल्या अधिकारात घेतले. त्यामुळे क्रोधित होऊन सर्व देव विष्णूंना शरण गेले आणि जलंधरचा अंत करण्याची प्रार्थना करू लागले. मात्र जलंधरचा अंत करण्यासाठी सगळ्यात आधी त्याची पत्नी वृंदा हिचे सतीत्व भंग करणे गरजेचे होते. विष्णूंनी मायाजालचा वापर करून जलंधरचे रूप धारण केले आणि वृंदाचे पतिव्रता धर्माला नष्ट केले. याचा परिणाम म्हणून जलंधरची शक्ती संपत गेली आणि तो युद्धामध्ये मारला गेला. मात्र जेव्हा वृंदाला हे सत्य समजले तेव्हा तिने विष्णूंना प्रश्न विचारला की मी तुमची एवढी भक्ती केली तरी तुम्ही माझ्यासोबत असे का वागला. या प्रश्नाचे उत्तर विष्णुदेव देऊ शकले नाहीत. तेव्हा वृंदाने भगवान विष्णूंना सांगितले की तुम्ही माझ्याशी एका दगडाप्रमाणे व्यवहार केला आहे. मी तुम्हाला शाप देते की तुम्ही पाषाण व्हाल. तर हे ऐकताच विष्णू जे आहेत तर ते पाषाण झाले आणि त्याच वेळेला निसर्गाचे संतुलन बिघडू लागले. तेव्हा सर्व देव वृंदाला विनवणी करतात आणि शाप मागे घेण्यास सांगतात. अखेरीस वृंदा विष्णूंना क्षमा करते आणि त्यांना पापातून मुक्त करते. जलंधर सोबत ती सुद्धा सती जाते. वृंदाच्या राखेतून एक झाड बाहेर पडते, ज्याला विष्णूंनी तुळस हे नाव दिले आणि वरदान दिले की मी तुळशीशिवाय कोणत्याच प्रकारचा प्रसाद ग्रहण करणार नाही. मी शालिग्रामच्या रूपात तुळशीशी विवाह करेन. कालांतराने लोक या तिथीला तुळशी विवाह म्हणतील. तसेच असे करणाऱ्या व्यक्तीला म्हणजेच जी व्यक्ती तुळशी विवाह करेल तर अशा व्यक्तींना सुख आणि सौभाग्य मिळेल. या दिवशी लवकर उठून संध्याकाळच्या वेळी तुळशी वृंदावन सजवले जाते. प्रसाद म्हणून लाह्या, बोरे, आवळे, चिंचा ठेवल्या जातात. विधिवत तुळशीचे लग्न लावले जाते. अंतरपाठ धरला जातो आणि मंगलाष्टक सुद्धा म्हटली जाते. तर बघा, अशी आहे तुळशी विवाहाची थोडक्यात आख्यायिका. आता आपण तुळशी विवाह करत असतो तर यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे. तर त्यासाठी आपल्याला एक पाट, एक चौरंग, त्याचप्रमाणे हळदी कुंकू, लाल पिवळे कापड, अष्टगंध, गहू, तांदूळ, नैवेद्य, त्याचप्रमाणे तुपाचा दिवा, ऊस, श्रीकृष्णांची मूर्ती किंवा शालिग्राम, त्याचप्रमाणे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, गणपती बाप्पांची मूर्ती, अगरबत्ती, श्रीफळ, विड्याची पाने, ओटीचे साहित्य. त्या ओटीच्या साहित्यामध्ये खण असावा, नारळ असावा, गहू असावेत, त्याचप्रमाणे सौभाग्यवान असावं, एक खारीक, एक सुपारी, एक बदाम, एक वेलची, एक खोबऱ्याचा तुकडा. तर हे सर्व साहित्य असावं. त्याचप्रमाणे तुळशी मातेला सजवण्यासाठी अलंकार असतील, साडी असेल, ब्लाऊज पीस, लाल चुनरी, फळे, घंटी, रांगोळी. त्याचप्रमाणे तुळशीसाठी सौभाग्यवानामध्ये मंगळसूत्र, नथ, बांगड्या. तर या सर्व साहित्यांचा वापर करून आपल्याला तुळशी विवाह जो आहे तर तो करायचा आहे. तुळशी विवाह कसा करावा याची माहिती देणारा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. आता आपल्याला नैवेद्य काय दाखवायचं आहे तर नैवेद्यामध्ये तुम्ही आवळा, बोरे, चिंचा, लाह्या तर हे प्रमुख नैवेद्य ठेवू शकता. त्याचप्रमाणे दिवाळीचा फराळ असेल, फळे असतील, गोडाची मिठाई आहे तर हा नैवेद्य ठेवला तरी चालेल. परंतु आवळा, चिंचा, बोरे तर या वस्तू या नैवेद्यामध्ये असायलाच हव्यात. आता हा नैवेद्य तुम्ही एका प्लेटमध्ये ठेवू शकता किंवा तुळशीच्या मुळाशी जरी आवळा, बोरे, चिंचा ठेवले तरी सुद्धा चालतील. या दिवशी मंत्र कोणता म्हणावा तर आपण तुळशीला प्रदक्षिणा घालत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तर हा मंत्र म्हणू शकतो. त्याचप्रमाणे तुळशी मातेचा अजून एक मंत्र आहे, तो म्हणजे आपल्याला अगदी साधा आणि सोपा मंत्र म्हणायचा आहे. ओम तुलस्या नमः, ओम तुलस्या नमः. तर असा मंत्र जरी म्हटला तरी सुद्धा चालेल.